हा हरमल भटवाडी रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनलेला आहे आणि गेले अनेक महिने हा रस्ता त्याच परिस्थितीत आहे। या भागाचे आमदार माननीय प्रवीण आल्लेकर यांनी या रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि PWD मिनिस्टर म्हणून ज्याच्याकडे आम्ही आतुरतेने आणि मोठ्या आत्मीयतेने पाहतो असे डायनॅमिक गोव्याचे मुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या गोष्टीकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देण्याची गरज आहे। आज हे सर्वत्र रस्ते पेडणे तालुक्यात खड्डेमय बनलेले आहेत। मांजरे पंचायत क्षेत्रात आणि मतदारसंघात पूर्णपणे रस्ता कोलमडून गेलेला आहे। सर्वत्र वाहतूक जे दुचाकी आहे खास करून आहेत 4 चाकी आहे यांना या रस्त्यातून जाताना कसरत करावी लागते आणि मोठ्या प्रमाणात अपघात या रस्त्यात झालेले आहे। पारसे भागातून जाणारा रस्ताही खड्डेमय बनलेला आहे। मांजरे हरमल मोर्जी या भागातही रस्ते पूर्णपणे खड्डेमय बनल्या कारणाने या भागातून नागरिकांना खूप कसरत करावी लागत आहे। त्याचबरोबर जे चिखलाचं जे पाणी आहे ते त्यांच्या अंगावर कपड्यावर पडतं। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या तातडीने रस्त्याकडे पाहणी करून हे रस्त्याचे काम घ्यावे। तसेच मांजरे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर यांनीही प्राधान्यक्रमाने रस्ता हा सर्वांसाठी महत्त्वाचा असतो। लोक आपले टॅक्स
जे पेयर असतात आपल्या व्हेकलचे टॅक्स भरतात आणि त्यामुळे जो सरकारची जी तिजोरी आहे ही भरण्यासाठी मोठं योगदान आणि मोठं सहकार्य हे टॅक्स पेयर करतात आणि नागरिकांना चांगला रस्ता देणे, चांगल्या सुविधा देणे हे सरकारचं प्राथमिक कर्तव्य आहे आणि हेच जर मिळत नाही तर आमचा विकास आणि आम्ही 47 भारत जगात महासत्ता होणार हे स्वप्न पाहणे बरोबर वाटत नाही असं मला वाटतं। त्यासाठी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या गोष्टीकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देऊन जे रस्ते आहेत जे मुख्य वाहतूक या रस्त्याने होत आहे त्याच्याकडे प्राधान्य द्यावं आणि रस्ते सुरळीत करावे अशी मी मागणी या माध्यमातून करत आहे। नमस्कार, आज आम्ही आसात हरमलच्या भटवाडी या मुखेल रस्त्याच्या वाठारात आणि या वाठारान जर पळयले जाल्यार जे भौशीक बांदकाम खाते सांबाळपी आमचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे ह्या रस्त्याचेर अर्थात भौशीक बांदकाम खात्याच्या ज्या कारभारार तांचो लक्ष कित्याक ना। भौशीक बांदकाम खात्याचे रस्ता विभागाचे अधिकारी ह्या रस्त्याचेर कित्याक दुर्लक्ष करता हो एक प्रश्न निर्माण जाल्लो आसा। हो रस्तो आसा की खड्ड्यातून तयार केल्लो रस्तो आसा आणि हाचेर मंत्री मुख्यमंत्री कित्याक लक्ष दिना हो प्रश्न सध्या निर्माण जाल्लो आसा। ह्या रस्त्यायल्यान गाडये वयताना कशा प्रकारची कसरत करची पडटा हे चित्र आमकां हाचेर दिसून येतात। सरकारान लक्ष दिवचो आणि बेगोबेग ह्या रस्त्याची डागडुजी करची। लोक सध्या उलोवपाकूय भियेतात, ताची मुखेल कारणां आसूं येत सध्या लोकप्रतिनिधी सरकारच्या गटात सामील आसात। लोकांची काही वैयक्तीक म्हणा किंवा भौशीक कामां जावपाची आसा। जर वैयक्तीकपणान कांय जण उलयले जाल्यार सरकार कडल्यान कामां जावची ना ह्या नजरेतून ते आतां मेरेन गप्प रावल्यात। पूण जे आमचे वाहन चालक आसतले ते सदांच आपलो रोड टॅक्स भरतात, पूण तो रोड टॅक्स सरकार घेता आणि तांकां रस्ते व्यवस्थित कित्याक दिना हो प्रश्न निर्माण जाल्लो आसा। त्या खातीर आता मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे भौशीक बांदकाम खाते सांबाळता तांणी बेगोबेग या हरमलच्या रस्त्याकडे लक्ष दिवन बेगोबेग या रस्त्याची दुरुस्ती करची अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता। हांव निवृत्ती शिरोडकर, गोमंतक TV खातीर।